हे नाणं आईंनी सिद्धूच्या साखरपुड्यात आहेर म्हणून द्यायला घेतलं होतं. तुमच्याकडे कसं आलं हे नाणं? पाहिलं, तुमच्या व्याईने रिकामी डबी दिली आहेर म्हणून. अहो नाही नाही, रिकामी कशी? अहो नाणं होतं, त्यात सोन्याचं नाणं होतं खरंच. अहो मी स्वतः जाऊन आणलं होतं. तुम्ही नीट बघितलं होतं ना, म्हणजे ठेवताना त्याच्यात. अगं लक्ष्मी असं काय करते? नाणं डबीतच होतं, पण आता मला कळत नाही गेलो कुठे. हो बस बस. काय मला कोणी जादूटोणा केली आहे? मी तुम्हाला असं दाखवायचंय की तुम्ही वस्तू दिली पण आमच्याकडून ती हरवली. अगं बाई, हो काहीतरी जाऊ द्या हो आजी. या लोकांना बोलून काय फायदा आहे? यांना मी आधीपासून ओळखते. पैशाची अफरातफर करायची सवय आहे यांना. अहो माझ्या भावाची इस्टेट हडप करायला बघत होती यांची मुलगी. त्यावेळीच आमच्या लक्षात आलं म्हणून बरं. काय चाललंय सगळा प्रकार? हे मला अजिबात आवडत नाहीये. अहो श्रीनिवास आणि वहिनींना मी ओळखतो. ती तशी माणसं नाहीयेत. हे बघा, नाणं कुठेतरी पडलं असेल, पण तुम्ही असले भलते सलते आरोप त्यांच्यावर करू शकत नाही. नाही गुणाजीराव, मी उगीच बोलत नाहीये. अहो तुम्ही आत्ता आत्ता आला या गावात, तुम्हाला काही माहिती नाही यातलं. मी या लोकांना चांगली ओळखते. ही असलीच माणसं आहे. ही साधी भोळी तोंड दाखवायची आणि गंडे घालत बसायचे सगळ्यांना. नाही हो, असं आमच्या मनात बिलकुल नव्हतं. काहीतरी घोळ आहे बघा. नाणं आणलं होतं आम्ही. आई 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 रिलॅक्स, रडू नका, रिलॅक्स. बॅगेत पडलं असेल कुठेतरी, आपण चेक करूया ना. हो काकू, काकू तुम्ही शांत व्हा. इतकं काही नाही होणार, शांत व्हा. नाही नाही, अहो तुम्ही बघा ना, नीट नीट त्या अगं बॅगेत लक्ष्मी पुन्हा किती बघा. वेळा बघायचं? मगापासून खूप वेळा बघून झालं नाहीये. अगं मी काहीतरी विचारतेय तुम्हाला. माझ्याशी अजिबात खोटं बोलायचं नाहीये. हे तेच नाणं आहे?